संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो. याला महाद्वार काला असं म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी आहेत हरिदास त्यांच्याकडे आहेत. त्यांचा जो वाडा आहे हरिदास वाडा त्याला काल्याचा वाडा असं म्हटलं जातं. महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामध्ये या पादुका मानकरी हरिदास याच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराज देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला करायचे असं मानलं जातं. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांनाच आपल्या खांद्यावर उचलून घेतात आणि या काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये 3 प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. महाद्वार घाटानं ती चंद्रभागेवर जाते आणि तिथून पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नामदास मंडळी आळीपाळीनं हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली. धन्यवाद.